अक्कलकोटमधील सगळ्यात पहिलं आणि प्रसिद्ध असं असणारं विकास हॉटेलला आज आपण आलो होतो. आणि ह्या काही सरांकडनं झालेल्या चुकांमुळं आज त्यांना अडचणी जास्त निर्माण होतात. तर ती चूक नेमकी काय होती तुम्हाला पुढं सांगतोच या व्हिडिओमध्ये. तर गेल्यानंतर आपण सगळं व्यवस्थित चेक करून घेतलं. सगळी प्रॉपर्टी जी आहे ती खूप सुंदर आणि छान सरांनी सगळी बनवली होती. आणि आता याला आपल्याला अपग्रेड करायचं होतं, कारण आतापर्यंत जी प्रॉपर्टी आहे तिला रिस्पॉन्सही खूप चांगला आहे, सेलही तुफान आहे, टेस्टही मेंटेन आहे, अडचणी कुठंच नाहीयेत. फक्त आता याला अपग्रेड मोडवर कशा प्रकारे घेऊन जायचं यासाठी सरांनी आपल्याला बोलवलं होतं. मग त्या पद्धतीत आपण बँक्वेट हॉल कुठे करता येईल या संदर्भात त्यांना काही प्रश्न होते. मग त्याबद्दल आपण त्यांना गाईड केलं. खालच्या जागेचं युटिलायझेशन, जिथे की व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट होतं, त्याला व्हेजमध्ये आपण त्यांना कन्वर्ट करायला सांगितलं. रेग्युलर जे व्हेज रेस्टॉरंट आहे त्याला फाईन डाईन मध्ये आपण कन्वर्ट करायला सांगितलं. वरती फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आपण करायला सांगितली. आणि त्यांची जी मित्रांनो जी चूक झाली होती ती अशी होती की त्यांनी लोकल स्टाफवर डिपेंडन्सी ठेवली. लोकल स्टाफवर डिपेंडन्सी असल्यामुळे काय आलं, खूप सुट्ट्या होणं आणि मुलं वेळेवर कामावर न येणं आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्या. स्टाफ हा कधी पण मित्रांनो बाहेरनच भरायचा, एवढं कायम लक्षात ठेवा. या चुकीमुळे त्यांना खूप जास्त त्रास निर्माण होत होता. तर आपण आता इथून पुढे स्टाफ कुठून अवेलेबल करायचा, कशा प्रकारे अवेलेबल करायचा, यामध्ये व्यवस्थित आपण त्यांना गाईड केलं. त्यांच्या जे वरती लॉजिंगच्या रूम आहेत त्याला पाहिजे तसा सेल्स मिळत नव्हता. ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू कशा प्रकारे सेल्स मिळतो, त्यांना कसं कनेक्ट करायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यवस्थित त्यांना गाईड केलं आणि सरांचा निरोप घेतला. भेटू उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.